स्वागत। नाशिकमध्ये शासकीय कंत्राटदारांनी या ठिकाणी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलेली आहे। प्रलंबित बिलं निघत नसल्यामुळे कंत्राटदार आक्रमक झालेत। शासनाकडून कोट्यवधी रुपयांची बिलं थकीत असल्याचा आरोप या कंत्राटदारांनी केलाय। राज्यामध्ये लाखो शासकीय कंत्राटदार आता हतबल झाले। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकर यांच्याकडे। चंदन, कंत्राटदारांचं नेमकं काय म्हणणं आहे? आपण बघतोय की या ठिकाणी या सगळ्या शासकीय कंत्राटदारांनी अंत्ययात्रा शासनाची काढलेली आहे आणि ज्या पद्धतीनं हे संपूर्ण आंदोलन राज्यभरात सुरू आहे तर कुठेतरी तातडीनं शासनानं यांच्याकडनं जे कामं करून घेतलेले आहेत त्या कामांचे देयक जे आहेत ते शासनानं यांना तातडीनं द्यावेत अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। हे सगळे शासकीय कर्मचारी जे आहेत, ठेकेदार जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। काय नेमकी आम्ही 3 वर्ष म्हणजे कोरोना काळापासून आम्ही कामं केलेले आहेत। त्या कामांचं आम्हाला देयक मिळालेलं नाहीये। आम्ही कर्ज काढलं, घरं गहाण ठेवले, सोनारानं गहाण ठेवलेले, पण सरकारला त्याचं काहीच वाटत नाही आहे। एकूणच या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार? नाही, आता आम्ही हे आंदोलनाचा जो इशारा दिलेला आहे त्या आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल आणि आझाद मैदानावर विथ फॅमिली सगळे येऊन आपण बिराड मोर्चा करणार आहोत। आपण बघतोय